बाद UCN टीव्ही आपले स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त अष्टरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांची विशेष उपस्थिती होती. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उच्च पदावर कार्यरत असलेल्या महिलांचा या कार्यक्रमामध्ये सन्मान करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक IPS अन्नपूर्णा सिंग व संस्थेचे डायरेक्टर अशोक गायकवाड यांच्या हस्ते विविध क्षेत्रात ठसा उमटणाऱ्या महिलांना अष्टरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सत्कार समारंभात उपस्थित जसमीत कौर, नेहा पटेल, अंजू तेजनकर, राधिका बागला, रिद्धी जयस्वाल, पौर्णिमा गायकवाड, जयश्री जोशी आणि सीमा साळवे यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. आता पुढील आपल्या ॲल्युमिना आहेत CA राधिका बागला मॅडम. या प्रसंगी मला काही ओळी सांगाव्याशा वाटतात. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री बागला मॅडम या क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट असून फायनान्स क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे आणि आपल्याच कॉलेजच्या BBA स्टुडंट असून त्यांनी MBA इन फायनान्स देखील पूर्ण केलेले आहे. आता मी आमंत्रित करते मिस पौर्णिमा गोरवटकर मॅडम यांना. त्यांना जास्त माहित नाही, ते सर्व विषयावर पोलिसाकडे येतात आणि आम्ही त्यांना बरेच डिपार्टमेंट सोबत कोऑर्डिनेट करून देतात. तर तो काय काय प्रॉब्लेम फेस करतात हे मी जाणून घेतली आणि त्याच्या सोबत एक इनव्हॅल्युएबल रिलेशनशिप माझा झाला. सांगण्याचा अर्थ आहे की सशक्तीकरण जे आहे ते एकटाच कोणी करू शकत नाही. मला कॉन्फिडन्स होता, पण अल्टिमेटली माझी फॅमिलीने माझा सपोर्ट केला आणि जर इथे आली तर लोकांनी पण मला खूप सपोर्ट केला आणि लोकांसोबत जर मी चर्चा करू लागली तर आउट ऑफ माय फॅमिली पण मी काही रिलेशन्स क्रिएट केली. जर सशक्तीकरणची बात आहे तर मी माझे समोर जे इथे उपस्थित महिला आहेत त्यांना दोनच गोष्ट सांगू इच्छिते. तुमच्याकडे 3 क्वालिटीज असली पाहिजे, ते मी पुढे घेणार त्याच्यावर. आणि ते जे टीमचा सदस्य आहे, आमचे इथे उपस्थित जे मेल स्टुडंट्स आहे आणि फॅमिली मेंबर्स किंवा जे आमच्याकडे जे टीचर्स आहे, जो पण एक पालक म्हणून इथे उपस्थित आहे, त्यांना पण मी काही गोष्ट सांगू इच्छिते. महिलांना मी सांगू इच्छिते की फर्स्ट तुमच्यामध्ये स्वतःवर विश्वास होणे खूप गरजेचे आहे. तुम्ही कोणताही फील्ड निवडली, तुम्ही त्याच्यावर खूप रिसर्च करा. काय काय सिलेबस आहे त्याच्या, किती तास त्याच्यामध्ये शिक्षाचा लागणार, तुम्हाला किती आवर्स हार्डवर्क करावं लागेल, याचा अभ्यास होणे खूप गरजेचे आहे. तरी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप होणार. सिव्हिल सर्व्हिसेस करताना बरेच लोक राजेंद्र नगर आणि ओल्ड जे तुमच्या नॉर्थ कॅम्पसचे मुखर्जी नगर आहे तिथे होते आणि आता पण मी जाणार. ज्यावेळी माझं सिलेक्शन झालं होतं तो लोक पण तिथे होते आणि आता पण तो तिथेच राहणार, हे मला माहित आहे. कारण की ते आले सिटीला स्टडी करायला, पण त्याचे बेसिक्सच क्लिअर नव्हते. तर याच्या बाबत तुम्हाला कॉन्फिडन्स होणे खूप गरजेचे आहे आणि जोपर्यंत तुमचा अभ्यास होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही. तर त्याचा अभ्यास करा. सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज शिस्त किंवा डिसिप्लिन. जर तुम्ही एक ऑप्शनचा निवड केले तर बरेच वर्ष किंवा बरेच महिने तो पूर्ण कंप्लीट करायला लागतात. त्याच्यासाठी मी सर्वांना सांगेन की तो डिसिप्लिन होणे आणि एक रिझॉल्व्ह होणे खूप गरजेचे आहे. कधी कधी तुम्हाला बर्थडे पार्टीज, दोस्त मित्रासोबत पार्टी आणि फॅमिली फंक्शन, नातेवाईकाचे फंक्शन, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये एक जर फेस्टिवल स्टार्ट झाला तर ते 5-7 दिवस चालतात. तर ते सगळे मी असं नाही सांगत की सगळे मिस करावं लागेल, कारण मॅन इज अ सोशल ॲनिमल, तरी पण काही तर मिस करावं लागेल. तर त्याच्यासाठी डिसिप्लिन होणे खूप गरजेचे आहे.
आणि लास्टली इम्पॉर्टंट आहे करेज. कारण की नो मॅटर हु यू आर, जरी तुम्ही एक फील्ड निवडली आणि तुम्ही त्याच्यावर जर प्रोग्रेस तुम्हाला स्टार्ट झाला किंवा तुमचे डाऊट्स आले, तर मोस्टली सोसायटीमध्ये लोकांचे एक निगेटिव्ह माइंडसेट असतात. ते तुम्हाला सांगणार की हे तुमच्यासारखी माणसाची हाताच्या बाहेरची गोष्ट आहे, तुम्ही हे करू शकत नाही, यामध्ये एवढे वर्ष लागणार, तुम्ही काही नवीन ट्राय करा. कारण की आता सोसायटीमध्ये खूप हसल कल्चर झालेलं आहे. लोकांना फास्ट सक्सेस पाहिजे, फास्ट मनी पाहिजे, तर कोणीही जे आहे ते लॉंग रूट एक्सेप्ट करत नाही आणि लोकांना डिस्ट्रॅक्ट पण करतात, डिस्करेज पण करतात. तर स्वतःमध्ये तो करेज होणे आणि स्वतःचे जे तुमचे ट्रस्टेड लोक आहेत त्याच्या तुमच्यावर तो कॉन्फिडन्स होणे खूप गरजेचं आहे. तर तुम्ही हे तिघे तुमच्या सोबत नेहमीप्रमाणे इन्कल्केट करण्याचा प्रयत्न केले तुमच्या आतमध्ये, तर कोणीही तुम्हाला कधीही मात देऊ शकत नाही. नो वन कॅन डिफीट यू, द स्काय इज लिमिटेड. आणि जर महिला सोबत त्याचे पालक असतात, त्याचे टीचर्स असतात, स्कूल, एव्हरीथिंग दॅट अ चाइल्ड ऍक्च्युअली गेट्स एज्युकेटेड इन, दॅट बिगिन्स इन स्कूल. तरी मी टीचर्सला पण सांगू इच्छिते की तुमचे जे मेल आणि फिमेल स्टुडंट्स आहेत त्यांना सामान्य ऑपॉर्च्युनिटीज द्या आणि त्याचे पालकांना पण सांगा की यांना लहानपणापासूनच तुम्ही समान ऑपॉर्च्युनिटीज द्या. कारण जर एक मुली स्वतःसाठी जर निर्णय त्यांनी घेण्याचा चालू केला तर त्याच्या इकॉनॉमिक, सोशल आणि एज्युकेशनल इम्पॅक्ट त्याचे फ्युचर जनरेशनवर पण असतात. जर ते त्याच्या आर्थिक डिसिजन स्वतः जर ते घेऊ शकतील तर ते त्याच्या मुलाबाबत पण डेफिनेटली शी कॅन डिसाइड इन अ बेटर वे. आणि हे पण सांगू इच्छिते की जे आमचे फिमेल स्टुडंट्स आहेत त्यांना स्टडी टूर्सवर तुम्ही जाण्यासाठी एनकरेज करा. कारण त्याप्रमाणे त्याचा एक पर्स्पेक्टिव्ह जे आहे, त्याच्या वर्ल्ड पर्स्पेक्टिव्ह ते इम्प्रूव्ह होणार. ते डॉक्टर, इंजिनियर, सिव्हिल सर्वंट, CA हे पण बनणार, पण ते सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला पण बनवू शकतात. आणि आता एक जयस्वाल मॅडम होती, तर अशा प्रकारचे मुलीला जर स्पोर्ट्स आणि जिम्नॅस्टिक्स मध्ये पण इंटरेस्ट आहे तर एक लहान गावाची, मणिपूरची लहान गावाची जर मेरी कोम बनवू शकतात, तर आय एम प्रिटी शुअर दॅट फ्रॉम छत्रपती संभाजीनगर वी कॅन गेट सो मेनी गुड फिमेल स्पोर्ट्स पर्सन्स. तर ज्याप्रमाणे ज्या एरियामध्ये त्याचा इंटरेस्ट आहे त्यांना सपोर्ट करा. आणि जे मेल आहे इथे, जे आमचे पुरुष विद्यार्थी उपस्थित आहे, त्यांना पण मी सांगू इच्छिते की तुम्ही त्याचे पुढे किंवा मागे राहू नका, त्याच्या सोबत राहा. आज युनिव्हर्सिटीमध्ये, आज सोसायटीजमध्ये आम्हाला मेल एज इक्वल पार्टनर्स पाहिजे. त्यांना तुमची परवानगीची गरज नाही. तुमची पण घरात आई, बहिणी आणि पार्टनर असेल किंवा फ्युचरमध्ये येणार आहे, त्यांना तुम्ही काहीतरी परवानगी देऊ नका. फक्त त्याचे डिसिजन्सच्या त्याच्या सोबत एक क्रिटिकल अनालिसिस करा आणि त्याच्यामध्ये त्यांना सपोर्ट करा की इन फ्युचर प्रत्येक डिसिजन ते स्वतःसाठी घेऊ शकणार. अशा प्रकारच्या सोसायटी जर आली तर खरेच अर्थाने ते प्रोग्रेसिव्ह सोसायटी असणार आहे. आणि नीडलेस टू से, जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम आला, आम्ही सिटीच्या DCP नाही, पण आम्ही ऑल इंडिया सर्वंट आहोत. तुम्ही मला कधीच कॉन्टॅक्ट करू शकतात. मी ग्रामीण भागाची आहे पण मी इथलीच राहते, तर तुम्ही मला कधी माझा नंबर घेऊन कधी कॉन्टॅक्ट करू शकता की मला सेफ्टीचा प्रॉब्लेम येत आहे, ट्रान्सपोर्टमध्ये, ट्रॅव्हलमध्ये प्रॉब्लेम येत आहे. आणि आमचा स्टाफ, आमच्या पोलीस, ग्रामीण असो किंवा झोन असो, डझंट मॅटर, स्टुडंटसाठी, लहान मुलीसाठी, ॲस्पिरंटसाठी देर इज ओनली खाकी, देर इज नो ज्युरिस्डिक्शन. तुम्ही कधीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी वारंवार इथे येणार. महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. इथे खूप वीरांगणांनी जन्म घेतलेला आहे. आता सांगितलं राजमाता जिजा